श्री स्वामी समर्थ। 27 फेब्रुवारी वार गुरुवार या दिवशी आलेले आहेत माघदर्श अमावस्या। माघ महिन्यातील शेवटच्या दिवशी ही माघदर्श अमावस्या येत असते। या माघदर्श अमावस्येच्या दिवशी चंद्राचा आकार पूर्णपणे लुप्त होतो आणि रात्री आकाश अधिक गडद असते। या माघदर्श अमावस्येच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते। ही अमावस्येच्या दिवशी पितरांचे तर्पण आणि दान करण्यासाठी विशेष महत्त्व असते। धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती येतात, त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध हे केल्याने ते आनंदित होतात। तसेच या अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आपल्या हिंदू धर्मात माघ महिन्यातील अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो। माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे। यामुळे पापांचा नाश होतो असे मानले जाते। पंचांगानुसार उद्या माघ अमावस्या ही 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 सुरू होत आहेत। ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:14 असणार आहे। ही माघ महिन्यातील दर्श अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण विधी केले जातात, त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत। उदय तिथीनुसार ही दर्श अमावस्या आपल्याला 27 फेब्रुवारी वार गुरुवार या दिवशी पाळायची आहेत। या अमावस्येच्या दिवशी काही झाडांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो। पितृदोष हा दूर होतो, त्याचबरोबर घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होते। म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहेत। या माघदर्श अमावस्येच्या दिवशी तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा। 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल। असं कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात। त्यामुळे या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती या झाडांची पूजा अर्चना जर आपण केली तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते। त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर सारे प्रयत्न करत असतो, कष्ट देखील करत असतो, परंतु कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाहीत। जर या अमावस्येच्या दिवशी आपण या झाडांची पूजा केली तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। त्याचबरोबर 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल। तर पहा, आपल्या घराला आपल्या कुटुंबाला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं। पितृदोषामुळे घरात सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतात। ही भांडणे नवरा बायकोची असेल, आई मुलांची असेल किंवा पितृदोषामुळे मुलांची देखील प्रगती होत नाहीत। मुलं सतत घरामध्ये चिडचिड करत असतात। आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही, पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नाही। कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो। उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही, त्याचबरोबर कोणतेही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नाहीत। प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल, जर तुमच्याही आयुष्यामध्ये यासारख्या समस्या असतील तर तुम्ही नक्कीच या अमावस्येच्या दिवशी या झाडांची पूजा करून या झाडाला स्पर्श करा। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एखादं पवित्र नदी असेल, गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता। जर शक्य नसेल तर थोडंसं गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला त्या पाण्याने स्नान करायचं आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे, देवघर हे स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता। जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तर यामधील पहिलं झाड ते म्हणजे तुळशीचं झाड। या माघदर्श अमावस्येच्या दिवशी तुळशीची पूजा, हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे आणि या अमावस्येच्या दिवशी या तुळशीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक कलश घ्यायचा आहे, त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे, यामध्ये गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे। नंतर तुम्हाला एक लाल रंगाचा धागा जो असतो तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे। तर त्या धाग्याला मौनी धागा असं सुद्धा म्हणतात। तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला हा जो धागा आहे तर तो तुम्हाला मिळून जाईल। तुम्हाला तो आणायचा आहे। यानंतर तुम्हाला एक शुद्ध
गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे। या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुळशीपाशी जायचं आहे आणि गेल्यानंतर तुळशीपाशी सर्वप्रथम तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। यानंतर हे जे पाणी आहे, दूध आहे, तर ते तुम्हाला माता तुळशीला अर्पण करायचं आहे। यानंतर जो लाल रंगाचा धागा आहे तर तो तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे। असं केल्याने माता लक्ष्मी, भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। ही सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आपला जो उजवा हात असतो तर त्या उजव्या हाताने त्या तुळशीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा जी आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे। इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर या झाडाला आपल्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना देखील आपल्याला आपली जी काही इच्छा आहे तर ती अवश्य व्यक्त करायची आहे। यानंतरचं पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड। अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्तींचा वास असतो। तर या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात। या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। त्यामुळे आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत। एक मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली जायचं आहे। गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर हे जे जल आहे तर ते तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे। जल अर्पण करून झाल्यानंतर वृक्षाला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर पूर्वजांचे स्मरण करायचे आहेत। तुमच्या पूर्वजांचे नाव तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नमः, पितृदेवताय नमः असं बोलून त्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे। यानंतर आपल्या उजव्या हाताने त्या झाडाला स्पर्श करून तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला व्यक्त करायची आहेत। असं म्हटलं जातं की या अमावस्येच्या दिवशी या झाडामध्ये आपले जे पूर्वज असतात तर ते वास करत असतात आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने पूजा करतो तेव्हा आपले जे पितृ आहे, आपले जे पूर्वज आहेत तर ते सर्व आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपले जे पितृदोष आहेत तर ते दूर होत असतो। यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड। या माघ अमावस्येच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं। भगवान शंकरांना हे झाड अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात। त्यामुळे आपल्याला या दिवशी एक स्वच्छ पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून आपल्याला तो घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला या 2 वस्तू घेऊन या बेलाच्या झाडापाशी जायचं आहे। गेल्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। हे जल या वृक्षाला अर्पण करायचं आहे। यानंतर या वृक्षाखाली बसून आपल्याला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला जो उजवा हात आहे त्या झाडाला स्पर्श करून आपली जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। जर अशा पद्धतीने ही 3 झाडं आहे तर या झाडांची पूजा आपण या अमावस्येच्या दिवशी करायची आहेत। यापैकी 3ही झाडं तुमच्या जवळपास असेल तर 3ही झाडांची पूजा तुम्हाला करायची आहे, किंवा 1 किंवा 2 झाडं जरी तुमच्या आजूबाजूला असेल तर त्या झाडांची तुम्ही पूजा करू शकता। तर अमावस्येच्या दिवशी या झाडांची अशी पूजा जो कोणी व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी या कमी होतात, पितृ प्रसन्न होतात, सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। त्यामुळे आपल्याला या सर्व आपल्या ज्या काही इच्छा आहे, मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात।